आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष लतेश भाऊ विखार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि या सभेला उपस्थित माझ्या गावातील मतदार बंधू आणि भगिनी, या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. चुरशीचे 2-4च आहे, ज्याची चर्चा 2-3 जणांची आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला निवडायचं आहे. चांगला कोण आहे, वाईट कोण आहे, 2 नंबरचे धंदे करणारा कोण आहे, चांगले धंदे करणारा कोण आहे, ज्यानं 30 वर्षात काहीच नाही केलं तो कोण आहे, त्याचं पोट्ट कोण आहे आणि ज्यानं 52 वर्षापासून वडिलाच्या कारकिर्दीपासून काम कोण करून राहिलं तो आहे. त्याच्यातून तुम्हाला एक निवडायचं आहे. या एक तर तुमच्या चित्र लक्षात आलं असेल ना, ठाकूर असेल का सलील देशमुख असेल, दोघांची हातभर फाटली आहे. आलं का लक्षात तुमच्या? कशावरून आलं? ठाकूराचा प्रचार करायला गडकरी, ठाकूराचा प्रचार करायला फडणवीस, ठाकूराचा प्रचार करायला आता अमित शहा येणार आहे म्हणते. या चोट्याचा प्रचार करायला तडीपारच पाहिजे होता. याचा सोयीचा प्रचार करायला डॉक्टर अमोल कोल्हे, माननीय शरदचंद्रजी पवार, मग रोहित पवार, आज संजय सिंग आपचे खासदार. अजून जास्त फाटली असेल तर अजून शिलाई मशीना बोलवून घ्या. एक प्रचार सुरू आहे, अनिल देशमुखाची सवय आहे दुसऱ्याच्या कार्यकर्त्याला फोन करणं. आपल्या कार्यकर्त्याला फोन करणं सुरू आहे. पहा बरं, चरण येऊन जाईल. मग ज्या इलेक्शन मध्ये 2 गुढे घेऊन मी जर ठाकूराच्या घरात घुसू शकतो, तो पैसे वाटत होता तर मुन्ना ठाकूरच्या घरात घुसलो तर खालची मान वर्त नाही केली त्या ठाकूरानं. त्या ठाकूराला भेटतो मी. तुला जर भीती वाटून राहिली, तुला जर वाटून राहिलं का ठाकूर नाही आला पाहिजे, उद्यापासून माझ्या स्टेजवर ये आणि समर्थन जाहीर कर. जसं मी केलं होतं तसं मी तुमचं काम केलं मागच्या 5 वर्षात. ठाकूर नाही आला पाहिजे म्हणून लाट होती भाजपची. 14 मध्ये लाट होती, 19 मध्ये लाट होती आणि ठाकूर नाही निवडून गेला पाहिजे आणि माझ्या पक्षांवर तिकीट नव्हतं दिला. आघाडीमध्ये अनिल देशमुखांना तिकीट सुटलं होतं म्हणून मी आघाडीचा धर्म पाळला होता आणि तुमची मदत केली होती. मग तुम्हाला तेवढंही वाटलं नाही यानं मदत केली तर आता याची मदत करा म्हणून? पोट्टच दिसलं हे बिडलो. मस्त उमेदवार उभे स्टेशनावर, चोट्ट 4थी नापास, हे 12वी आणि मी LLB आहे. मी मत नाही मागायचं, मी मोर्चे काढू शकतो, तुमचे प्रश्न मांडू शकतो, तुमचे प्रश्न सोडवू शकतो, तुमच्यासाठी लढे देऊ शकतो. शेतकऱ्याचे प्रश्न मत समजते, दीनदलित दुबळ्याचे प्रश्न समजते, मग कास्तकाराचे प्रश्न समजते, मग दुकानदाराचे प्रश्न समजते, मग टपरीवाल्याचे प्रश्न समजते. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, कोणाशीही भिडतो, पोलीस असो, अधिकारी असो, कोणी असो, साऱ्यासोबत मी झगडतो. तुमच्या आमच्या प्रश्नासाठी या म्युनिसिपालिटीच्या सभागृहामध्ये चोट्टेच्या विरोधात निडरपणे सभागृह गाजवतानाही मला पाहिलं आहे. तर मी विधानसभेचं सभागृह नाही गाजवू शकत. हे 12वी 4थी नापास हे गाजवू शकते असं म्हणतात. भीती दाखवता लोकांना. तो निवडून येईल, बरं तो निवडून येईल, भीती दाखवा. मग मत कोणाला द्या? जो 3 नंबरवर आहे त्याले का 2 नंबरवर आहे त्याले? गाव खेड्यात सलीलचे पोस्टर फाडून फेकणं सुरू आहे. गाव खेड्यातून अनिल देशमुखाने हाकलणं सुरू आहे. गाव खेड्यामध्ये अनिल देशमुखाच्या विरोधामध्ये वातावरणात तिरस्कार आहे.
30 वर्ष ज्यानं निवड नाही पडला त्याचं पोट पुढे निवड नाही पडणार आहे हे पूर्ण क्षेत्राला माहित आहे. म्हणून तो 3 नंबरवर राहणार आहे. मग तुम्हाला खूपच ठाकूराची भीती वाटून राहिली तर 2 नंबर वाल्याला द्या का 3 नंबर वाल्याला द्या. गाव खेड्यामध्ये वातावरण आहे. या क्षेत्रामधला आमदार बदलाचा आहे, बदलीचं वातावरण आहे आणि बदल घडणार आहे. कालचे आलेले शिलाई मशीन वाले नाही घडणार आहे. ज्याच्या बापाचं आयुष्य या क्षेत्रामध्ये काम करता करता गेलं, लोकांचे लढता आयुष्य ज्याचं संपलं, ज्याला तुम्ही कधीच निवडून नाही दिलं त्याचं पोरगही 17 वर्षापासून तुमच्यासाठी सगळे लढे देऊन राहिलं, ते रस्त्यावर उतरून राहिलं. आज वेळ आली आहे त्याची निवडून येण्याची, तर तेव्हा माझं गाव माझ्यासोबत नाही राहणार का? आज जी परिस्थिती आली आहे सगळ्या डॅमेज माल उभा आहे का नाही? सांगा एखादं तरी चरित्र सांग चांगलं आहे का? या क्षेत्रामध्ये अनिल बाबूचं पोरग जे उभं आहे ना, त्यांना अनिल बाबूचे गुण घेतले. तोही पत्र देते, नोकरीचं पत्र वगैरे एखादं नाव पडलं पत्र दिलं आहे ना कोणतं तरी 2021 मध्ये करता. या पोराला अजूनही नोकरी नाही लागली असं त्याचा बापही पत्र नाही, ज्याच्या पत्राला पुत्र नाही विचारले. हे असे निकम्मे ज्याच्यात दम नाही असे आमदार निवडायचे आहेत का? ज्याला सगळा अभ्यास आहे, ज्याला इतिहास समजते, ज्याला इच्छा अडचणी समजते, ज्याला इच्छे प्रश्न समजते, त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे का? फक्त कमाईतून आपल्या भावाचे पोट भरते ते निवडून दिलं पाहिजे? मेरे को आमदार बनाओ और मैं विकास करूंगा. मेरे को आमदार बनाओ, मैं काश्तकारों के प्रश्न छुड़ाऊंगा. मैं यहाँ पे कारखाना नहीं लगाऊंगा. जो 25 साल में नहीं हुआ वो अब होगा. मेरे को सत्ता दो. अबे तुला जो सत्ता केव्हा नव्हती? काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीत होता. मधात कोणाची सत्ता नव्हती तर हे लालू प्रसाद यादव रेल मिनिस्टर होता, त्याच्या पक्षात घुसला होता. रेल्वेचा याचा जुना संबंध. हे आटोपलं 14 मध्ये अनिल देशमुख पडला, भाजपची सत्ता आली, या भाजपमध्ये घुसला. मग सत्तेसोबतच राहून राहिला, मंत्र्याच्या नुसतेच पायानं काय काय चाटून राहिला आणि मंत्र्यासोबतच राहून राहिला, फंड आणून राहिला, भावायले काम देऊन राहिला, माल मठारून राहिला, सारं मठार सुरू आहे. तर मग विकास काऊन नाही केला? शेतकऱ्याचे प्रश्न तेव्हा काऊन नाही सोडवले? आमदार झाल्यासारखीच परिस्थिती तुझी होती आणि मी माझ्या कोणती सत्ता नसताना जे आमदारानं काम करायला पाहिजे त्याचं काम मी करून राहिलो. हे जे सत्ता भोगणारे आहे, जे 25 वर्षापासून कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये सत्ताधाऱ्या पक्षामध्ये राहणारे आहे, हे लोक तुम्हाला न्याय देणार आहे का? कास्तकाराचं भलं करीन म्हणतो. ज्या एपीएमसी मध्ये सभापती आहेत तिथं एमएसपी चा बोर्ड लावला नाही. कास्तकाराचा माल एमएसपी न घेत नाही. व्यापाऱ्याच्या बाजूने याचं धोरण आहे. व्यापाऱ्याचा माल शेड मध्ये राहते, कास्तकाराचा माल शेडच्या बाहेर राहते. एवढूशा एपीएमसी ची सत्ता हे जर कास्तकाराच्या फायद्यासाठी तू राबवू शकत नाही, एवढ्या मोठ्या क्षेत्राचा आमदार झाल्यावर तू काय कास्तकाराचे प्रश्न सोडवणार आहे का? आणि तू चोट्या कास्तकाराचा संत्रा चोराचं तुला सोडलं नाही, कास्तकारातील मोसंबी चोराचं तुला सोडलं नाही. एवढंच नाही, कास्तकाराचं पंप सुद्धा चोरला आहे.
आहे का ते लावले ते क्लिप? मी सोनवणीचं नाव म्हणून राहिलो होतो पण सांगून राहिलो होतो. त्या क्लिप मध्ये त्यांनी सांगितलं का यानं कशी कशी चोरी केली आहे. त्या कंसाच्या गाडीचा इंजिन मुन्ना आणि त्याची 4 माणसं हे बोलत होते. त्याची गाडी दुसरी गाडी. आता हे काय झालं की मुंडावणी शिक्षक होत्या, बोधा घाटायला शिक्षक होते. त्यांचं सेट त्या मिल्ट्री स्टाफच्या बाजूनच आहे. त्या मिल्ट्री स्टाफच्या बाजूनच येत होतं ते आपले त्याचे इथं त्या सोयाबीनच्या चुरण्यावर ते चालले होते. त्याच्यासोबत त्याचा एक माणूस अरुण नाव आणि त्या तो मशीनवाला एक गोविंदराव नरेटे नावाचा त्याची मशीन होती. ते चालले होते शेतात. आता हे दिसले त्याने खोलतानी त्यानं तो टास्क होता त्याच्याजवळ. अमरावती चोरगडे शिक्षक होता. त्यानं तो टास्क मारला की मोठी गाडी होती. तर त्या तो टास्क गेला नंबर प्लेटवर वाचले. त्याला 12 नंबर प्लेट कोणाची आहे बा हे कधी आलं तर आपण ते सांगतो. नंबर प्लेटवर जसं त्यानं नंबर प्लेटवर टास्क मारला तसाच तो चरण आला. चरणाला तुम्ही टास्क मारला तर ह्या नंबर काय आम्ही गाडीचा हा टास्क मारला तुम्ही नंबर काय आम्ही गाडी. त्यानं नंबर तो गलत सांगून दिला. 3ची जागी 8 सांगून दिली. त्याला वाटलं की हे काहीतरी आहे. जसं त्यानं माग तसं ह्या पायाचा घुटणा होता ना त्या त्यानं जमून मारली. एक कंट्रोल दिली तर तू एकदम नालीत जाऊन पडला. आणि त्याच्या सोबतचे 2 माणसं होते ते पळाले. हे असं 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 असे असे आले म्हणून. आणि ते सांगितलं चोरगडी पोलिसांचा मर्डर झाला. चोरगडी पोलिसांचा मर्डर झाला. मग त्यानं इथून मग 200 लोक गेले. आम्ही गेलो सगळे सोबत. राजनगर सगळी सोबत गेलो. तिथं 5 रुपये तिथं बुद्धी आहे ते तिथं गाडी नाही. त्याच्याचे आहे ते 3 मिनिटाचा तेवढा वेळ आपल्यासोबत नाही आहे. ऐकलं ना मी जे म्हणून राहिलो होतो का सोनवलीच्या कास्तकाराचं जो भाजपचं काम करत होता त्याच्या वावरामधून यानं मोटर चोरली होती. या स्वतः चलन तिथं चोरी करायला होता. या चोर या कास्तकाराचा वाली होऊ शकते का? याला तुम्ही आमदार करणार आहे का? हे पंजाब शिपाई वय सोनवलीचे हे त्या राजू राजनेचे मित्र होय. ज्याच्या सासऱ्याची गोष्ट हे सांगून राहिले. हे डोळ्यानं पाहणारे हे शेतकऱ्याचे वाली होणार आहे. हे शेतकऱ्याचं कळवळ दाखवणार आहे. यायला तुम्ही निवडून देणार आहे का? याच्या पाठीशी राहणार आहे का? हे असे एकाहून एक विद्वान इथं येणार आहे आणि सांगणार आहे. भयंकर हुशार आहे तो प्रचार करण्यात. कसं पटवायचं कोणाने? लोधी समाजाचे लोक आहे का इथं? एक राम खरपुरी आणलाय मुंबईवरून आणि त्या राम खरपुऱ्याला आणला मुंबईवरून. तो आहे भाजपचा पदाधिकारी मुंबईचा. त्याला भाजपनं स्पॉन्सर करून पैसे देऊन इथं आणलाय आणि इलेक्शनच्या तोंडावर आणला आहे. तो भाजपचा पदाधिकारी आहे हे लक्षात ठेवा. आणि तो सांगून राहिला आहे लोधी समाजाचं समाज भवन असलं पाहिजे. लोधी समाजाचं हे महामंडळ असलं पाहिजे. लोधी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अवंतीबाईचा पुतळा असला पाहिजे. अबे चिवट्या कोणाला बनवून राहिला तू? वर्ग केंद्रामध्ये सरकार बीजेपीची आहे, राज्यामध्ये सरकार बीजेपीची होती. तेव्हा कोण नाही तुला निवड पाडला? आता काय नाही त्या अशिक्षित बाकीच्या तू चिवट्या बनवून राहिला आणि त्याला आमिष दाखवून राहिला. हे विभाजन करायचं आहे. लोधी समाज जास्तीत जास्त संख्येनं राहुल देशमुखाजवळ आहे म्हणून त्याला तोडण्याचं काम हे खोटं नाटक बोलणारे करून राहिले. तेवढ्याला थांबला नाही. इथं आलं मंदिरात, राधाकृष्ण मंदिरात. याची जमीन तर हटवून टाकली राधाकृष्ण मंदिराची. यायला मी मंदिर बांधून देतो. जे बांधलं तिथंच तर गुंगोवर खाणं सुरू आहे.
तिथंच तर पार्ट्या चालते यायच्या, तिथून यायचं ऑफिस चालते. श्रद्धेनं तुम्ही जे दान करता हे दान तिथून चोरते, या तिथून पालखीचं ऑफिस चालवते. पूर्ण याच्या प्रचाराचं जेवण पारशिलेच्या मंदिरात बनते. पेत असेल खात नसेल, गोरक्षणाचं दूध खाते म्हणते. हे मी तर अजून हे ऐकलं आहे का मंदिरातून याच्या घरचा किराणाही जाते. हे असे ज्याची नियत सगळं खाण्याची आहे, ज्याची नियत सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, ठेके पाहिजे असं, फंड आणत असं, विकास करून राहिलो म्हणून सांगायचं असं, तुम्हाला डांबर रस्ता पाहिजे असं तरी जबरदस्तीने या सिमेंट रस्ताच करल, तर याच्यामध्ये त्याच्या ठेकेदाराचा फायदा आहे, त्याच्या घराचा फायदा आहे, त्याच्या घरामध्ये याचं कमिशन जाणार आहे. म्हणून ह्या जे जाणं येणं करत राहते तिथं मुंबई, समजलं. आणि ह्या गडकरीमध्ये चरण खूपच ऍक्टिव्ह आहे. कुत्र्याला बिस्किट टाकले तो ऍक्टिव्ह होते. कामासाठी जाते कोणाच्या, नोकरीसाठी जाते का कोणाच्या, कारखान्यासाठी गेला का इथं आतापर्यंत कोणासाठी कारखाना उघडायचा आहे म्हणून. आता इलेक्शन आलं का साऱ्याच भोकनाड्या मारते. अनिल देशमुखही भोकनाड्या मारे दरवर्षी मी कारखाना उघडतो म्हणून. पण केले का नाही. मागच्या 5 वर्षात त्यांनी सांगितलं होतं ग्लुकोजचा कारखाना आणतो. हे कायच्यासाठी आश्वासन देते, तुम्ही 5 वर्ष त्याचं काम करता, त्याला निवडून देता, 5 वर्ष तुम्ही मुरझावून जाता, मग तुम्हाला एनर्जी पाहिजे म्हणून अनिल देशमुख सांगते का ग्लुकोज पाजतो तुम्हाला. तुमची तरतरी आली का फक्त बटन दाबता तुम्ही 1 नंबरचं गडी. आताही डबा मस्त आहे गडी. हे असे आश्वासन देणारे फडणवीस या गावात येऊन गेले, त्याने कारखाना उघडतो म्हटलं, त्याने नाही उघडला. गडकरी येऊन गेले, त्याने कारखाना उघडतो म्हटलं, नाही उघडला. हे 2002 मध्ये म्हटलं, पण आता परवाच्या दिवशी पुन्हा येऊन गेले, आता याले आमदार करा म्हणे, मग कारखाना उघडतो म्हणे. पहिलेच कोण न उघडत. त्या दिल्लीला बसून खोकणाऱ्या मारतो. शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकऱ्यांनी कशी जमीन पेरायची, शेतकऱ्यांनी कोणता माल उगवायचा, त्याला भाव कसा भेटला पाहिजे, याचा एकही योजना फायदा नाहीये. यानं जे काही आणलं असेल त्याच्यामध्ये नुकसान आहे. या इतका मोठा भ्रष्टाचारी आहे का सिमेंट रोड जे करण्याचा याचा आग्रह असते, हे म्हणजे याच्या पोराचं 10 सिमेंट फॅक्टरीमध्ये शेअर्स आहे म्हणते, स्टेक्स आहे, हे स्वतः मालक आहे म्हणते. 5 गावच्या अनेक गिट्टी खदानी याच्या मालकीच्या आहे. कुठून आले लॅम्बरेटवर हिंडणारे हे भिकारचोट करोडपती कसे झाले. मी पैसे नाही खात म्हणून छाती ठोकून सांगते. वीरेंद्र देशमुखाचा मित्र आहे म्हणून सांगते, तुमचं मन वळवासाठी सांगते. काही मित्र नाही, काही ढुंकून नाही पाहिलं. महाराज विरोधच केला, मला तर डिस्क्वालिफायच केलंच असेल कोण तर त्या गडकरीच्या बच्च्यानं केला. त्याचा बदला नाही घ्यायचा तुम्हाला. खोटं बोलणार आहे, हे येऊन खोटे बोलणार आहे. अमित शहाला म्हणजे तेच करायचे, हेच बोलणार आहे. मग मी कारखाना लावून कसा येईल कारखाना ते MIDC इकडे, नागपूर तिकडे, ट्रान्सपोर्ट हब तिकडे, कार्गो हब तिकडे, अमरावतीचा हायवे तिकडे, MIDC पाहिजे होती तिकडे, केली इकडे. पुसाकाचं सोलारचे 100 एकरात सोलार प्लॅन्ट, माणसं किती लागले 3. कसे येईल कारखाने. तुमची नेतच नाही काम करण्याची, तुमची नेतच नाही कोणाला नोकऱ्या देण्याची. तुम्ही हे फोकणाऱ्याच मारणार आहे आणि फोकणाऱ्या मारण्यामध्ये याचं आयुष्य गेलं आहे. या क्षेत्रामध्ये चरण ठाकूरचा भरमसाठ विरोध आहे. कोणी तुम्हाला भीती दाखवत असेल ना चरण निवडून येते वगैरे, ते साफ खोकं आहे. निवडून येण्याचं वातावरण आपलं आहे. गाव खेड्यामध्ये वीरेंद्र बाबूच्या सहानुभूतीची लाट आली आहे. गाव खेड्यामध्ये मी 2 वेळा लढलो आमदार की, तरी पण लोक असे म्हणणारे सापडते का तू वीरेंद्र बाबू गेले
तेव्हापासून आज उभा झाला म्हणते. म्हणजे मी त्याला आज दिसून राहिलो. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठंतरी हे चालू आहे. वीरेंद्र देशमुखाचंही आयुष्य तसंच गेलं, थोराचंही तसंच नाही गेलं पाहिजे आणि यावेळी आपण आमदार बनवला पाहिजे. मग हे खोटं नाटक जर प्रचार करत असत, वातावरण आपल्या बाजूने एवढ्यासाठी सांगून राहिलो, हे संधी सोडू नका. किंतु परंतु राहू नका. किंतु परंतु जर राहिले तर 99 मध्ये जशी प्रस्तावाची 95 मध्ये पाळी आली होती, 2000-2500 सीट पडली होती, तेच पुन्हा इथे इतिहास घडू शकते. म्हणून कटून राहा. जे 3 नंबरचे लोक आहे, ज्या 3 नंबरवर जे राहणार आहे, त्याच्या विरोधामध्ये वातावरण आहे. राष्ट्रवादीवाले अप्रिशिएट करून राहिले का आपण धडक घेतली आहे आणि आपली फाईट भाजप सोबत आहे. भाजप सोबत फाईट असेल तरी फाईट खूप क्लोज आहे. कुणी येऊ शकते. तुम्हाला आणाचं कोण आहे ते पाहायचं आहे. तिथं गेला होता ठाकूर, याही संत पायपारा शिंग्याचा, म्हणून त्यांनी दोडकीपुऱ्याला संत नगरी नाव दिलं. कोण संत राहायचं माहित नाही. तिथं पट्टे वाटपासाठी आम्ही सगळे लढे दिले. पट्टे वाटपासाठी मोर्चे आम्ही काढले. या गावामध्ये सगळ्या झोपडपट्ट्यांना पट्टे भेटले पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केले. त्याच्यामधून प्रक्रिया सुरू झाली. ते प्रक्रिया सुरू झाली, वाटप सुरू होणार होता. यानं गडकरीला बोलावून घेतलं, आपलं फडणवीसला बोलावून घेतलं आणि यानं इथं दोडकीपुऱ्यात 2-4 पट्टे वाटून दिले. मग पुढं पुन्हा एक सभा घेतली. मग गडकरी तिथं बोलावलं स्विमिंग पूलच्या तिथं, पुन्हा तिथं 2-4 पट्टे वाटून घेतले. आणि मी तिथं हे म्हटलं का माझ्या बापानं तुम्हाला जमीनच नसती दिली आणि प्लॉटच नसते पाडले. अनेक जमिनी आमच्या बापदादाच्या मालकीच्या आहे. त्याचे पट्टे तुम्ही वाटण्याचे अधिकार तुम्हाला तेव्हाच येऊन राहिले जेव्हा माझ्या बापानं ते लोकांना राहासाठी उपलब्ध करून दिलं. हे खोटं नाटक बोलायचं, या लेवलवर बोलायचं. त्या संत नगरीमध्ये पट्टे वाटतो म्हणून ते मुले निवडून द्या, गरज नाहीये. असेच भेटणार आहे पट्टे. त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. आता इलेक्शन असल्यामुळे महालक्ष नाहीये. म्हणून मी सगळीकडे फिरून सांगितलं आहे का तुम्ही म्युन्सिपाल्टीत फॉर्म भरा. ज्याचे कागद बरोबर राहील त्याला पट्टे भेटणार आहे. ज्याचे कागद बरोबर नाही असं, कमतरता असेल, काही त्रुट्या असेल, येणाऱ्या काळामध्ये त्या त्रुट्या पूर्ण करू आणि तुम्हालाही पट्टे देऊ. म्हणजे जागा आम्ही द्यायची, नुकसान आमचं करायचं. स्मशानभूमीची जागा दान द्यायची, RSSच्या लायब्ररीला जागा आम्ही दान द्यायची, आमच्या कुटुंबाला तुम्हाला घर द्यायचे, आम्ही इथं लोकसेवाच करायची आणि आम्ही करता करताच मरायचं. निवडून नाही जायचं का भाऊ? एकदम आमदार की म्युन्सिपाल्टी पाहिली असती आपण. पाहून नाल्यात साफ करायला हवा मी का? अक्कल नाही का? शिक्षण नाही मुले विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलासाठी आणि तुमचे प्रश्न मांडून सोडवासाठी? बिंडोक माणूस 30 वर्ष दिला तुम्ही, ज्याने एकही प्रश्न मांडला नाही, सोडवला नाही, चांगला शिकलेला नाही देऊ शकत का? सांभाळतील संदीप आहे, बाकीचे लोक आहेत, हे सांभाळतील म्युन्सिपाल्टी. आमदार तर बनवा. आमदार काय चीज राहते, आमदार काय काय करू शकते. एक वेळा मर्द निवडून पाठवा. नाही इथचे 2 नंबरचे धंदे बंद केले आणि इराण्याचा बंदोबस्त केला तर राहुल देशमुख नका म्हणतात. पोलिस हातात, पोलिस ऐकत नाही. कोणाचं? गृहमंत्र्याचं. पाहिले हे सीएम खाते मला वचन दिलं होतं, मला निवडून द्या, 15 दिवसात ठाकूराचा बंदोबस्त करतो, त्याला जेलात टाकतो. याच जेलात जाऊन बसला. याच्या मागे चक्रा मारता मारता माझे 7-8 लाख रुपये खर्च होऊन गेले वर्षभर. जाणं नाहीये ना, दर हप्त्यात जाणं नाहीये ना. एक वारी मुंबईची 30 ते 40 हजारात पडते. जाणं येणं, राहणं, खाणं आणि ह्याच्या मागे फिरणं, करणं धरणं काहीच नाही. आणि ह्या फोन करते चरण, चरण वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोरोनामध्ये तुझं फारच काम चांगलं सुरू आहे. समजून नात्याला म्हटलं तर तुम्ही एक तर माझ्याशी लाड नाही, त्याच्याशी लाड, कोणाशी लाड, या कोणाशी लाडते.
याला चोराची मतं चालते, चांगल्या माणसाची मतं चालते, फक्त निवडून जायचं आहे. म्हणून एक अजून शंका अशी आहे, मी निवडून नाही गेलो पाहिजे म्हणून हे दोघं चोटते शेवटच्या दिवशी एकत्र सुद्धा होऊ शकते. हे लक्षात ठेवा. या आधी घडलं बाबाच्या वेळी काही विरोधातले एकत्र झाले, निवडून येऊ नाही दिलं. जनता जर जागृत राहिली, जनतेनं मनामध्ये ठाणलं, जनतेनं जर ठरवलं तर जनता एका काय म्हणते सरपंचाले खासदार बनवू शकते. 3 महिने पहिलेच बनवलं आहे. तुम्ही कोणते नेते आले होते, कोणते लीडर आले होते, कोणते बूथ लागले होते, कोणतेच नव्हते लागले. लोक जनतेनं ठरवून टाकलं होतं याला आमदार करायचा आहे, आपलं खासदार करायचं आहे. म्हणून 3 महिने आधी तुम्ही रिझल्ट दिला. ह्या रिझल्ट इथे नाही देऊ शकत का तुम्ही? यानं जातीवादामध्ये तेढ निर्माण करायची, यानं धर्माची तेढ निर्माण करायची. याने बाबासाहेब समजला नाही, लोकशाही समजली नाही, याने फुले शाहू समजले नाही, याने सावित्रीबाई समजली नाही, समजूच शकत नाही. पुस्तकच नाही वाचलेलं, अभ्यासच नाही, इतिहास देशाचा माहित नाही. अनिल बाबू भाषण द्यायला बरं महात्मा गांधीवर नाही तर त्याला भाषण द्यायला अनिल बाबू भाषण दिले. या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रामुख्याने जयंती आहे आणि या निमित्ताने त्याला द्यायला या ठिकाणी आज शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे मी त्या ठिकाणी काहीच नाही बोलताय. अभ्यास नसल्यामुळे यायले वर्णन त्याचं करता नाही, यायले त्याचं विश्लेषण करता नाही, इतिहास यायले माहित नाही, यायले समाजकारण करायचं नाही आहे, यायले शेतीचं राजकारण करायचं आहे, राजकारणातून यायले कमाई करायची आहे, कमाई करून आपलं घर भरायचं आहे. म्युनिसिपालिटीच्या कमाईच्या भरोशावर या 15 वर्षामध्ये 300-400 कोटीची सतत प्रॉपर्टी द्यायची झाली आहे. आमदार जर तुम्ही बनवलं 5 वर्षात 3 ते 4 हजार कोटीची प्रॉपर्टी ते करणार आहे. तुमचं आमचं काम करण्यासाठी निवडून नाही जाणार आहे, नोकऱ्या देण्यासाठी निवडून नाही जाणार आहे, फॅक्टऱ्या उघडण्यासाठी निवडून नाही जाणार आहे. मार सांगून राहिले आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आताच आम्ही लाडकी बहीण योजना दिलेली आहे 1500 रुपये, त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स दिलेला आहे आणि त्या ऍडव्हान्स 3 महिन्याचं एकत्रच देऊन टाकलेलं आहे. म्हणून आता तुम्ही मला मत द्या. लोकशाहीच्या धज्जा उडवल्या. असे पैसे कॅश मध्ये नाही देत आहेत तर याने बँकेतून दिलेले आहे का हे ऍडव्हान्स आहे आणि आम्ही तुम्हाला पैसे दिले म्हणून आता मतदान करा. लोकशाहीच्या धज्जा उडवून राहिलाय आणि ते कोर्ट भाड बघून राहिलाय. आता स्टे आणलाय त्याच्यावर, पण याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. याच्यावर इलेक्शन कमिशनला डायरेक्शन दिले पाहिजे का याच्यात हे आमिष आहे मतदान करण्यासाठी, हे आमिष हे सरकारने दिलेलं आहे आणि यायला पूर्ण अपात्र करून टाकलं पाहिजे. कोणतीच निवडणूक लढवता आली नाही पाहिजे. असे नालायक जर राजकारणामध्ये राहिले हे लोकशाहीचे धिंडवडे काढणार आहे. या सरकारमध्ये 3 महिन्याचा ऍडव्हान्स दिला, 1500च्या हिशोबाने हिशोब काढला आणि लाभार्थ्याची संख्या मोजली, 45,000 कोटी रुपये सरकारचे असेच देऊन टाकले फुकटात. आणि तेही 3 महिन्याचा ऍडव्हान्स दिल्यामुळे 1.5 लाख कोटी रुपये ना असेच घालून टाकले. पण शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं, वीज बिल माफ नाही केलं. आता ज्या पोस्ट येऊन राहिल्या ना 0 बिलच्या, त्या साऱ्या फुकणाऱ्या आहे. ते फक्त कागदावरच आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःचं बिल येईल, व्हॉट्सअप वाला नाही, जेव्हा स्वतःचं तुम्हाला बिल येईल शून्याचं, तेव्हा तुमचं वीज बिल माफ झालंय हे समज जा. नाही तर ह्या इलेक्शनचा स्टंट आहे आणि मत मागण्यासाठी तुम्हाला दिलेलं आमिष आहे हे समज जा. फडणवीसाची सत्ता नव्हती तर 7,000 रुपये सोयाबीनचा भाव पाहिजे होता त्याला, त्याची सत्ता नव्हती तर कापसाले 12,000 रुपयाचा भाव पाहिजे होता त्याला. आणि आता एपीएमसी मध्ये याची सत्ता आहे आणि तो फडणवीसची भाजपची
सगळी सत्ता केंद्रातही आणि राज्यातही आहे. सोयाबीन 2200 न 2700 मध्ये खपून राहिला आहे. म्हणजे हे फक्त मतदानासाठी खोटं बोलणारे आहे. आणि याच मोदी सरकारनं 8 दिवस आधी 2 लाख गाठी आयात केल्या आहे कापसाच्या. म्हणजे कापसाचं तुमचं जे उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये जर आयात झाली असेल तर कापसाचे भाव पडणार आहे. म्हणजे गरीबाला गरीबच राहिलं पाहिजे, कास्तकारांना गुलामीच केली पाहिजे, कास्तकारांना दिवाळी साजरी नाही केलं पाहिजे. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे या अमित शहानं एक इंटरव्यू दिला होता, विमानाचा इंटरव्यू ऑनलाइन अवेलेबल है. हम किसानों का कर्जा माफ करेंगे, ये हमने कभी नहीं बोला था. हम कर्जा अगर माफ करेंगे तो उद्योगपतियों का करेंगे, कारखानदारों का करेंगे. हम किसानों का कर्जा कभी माफ नहीं कर सकते. अगर ये बोला भी होगा मोदी जी ने कि हम किसानों का कर्जा माफ कर रहे हैं तो वो चुनावी जुमला है. म्हणजे काय? म्हणजे कास्तकार फक्त चुनावी जुमले ऐकासाठी आहे. आता तुमचं कमळ मोडलं आहे. हे जे उमेदवार कमळाचे येणार आहे त्यांचे पाठीत लाथ मारून त्यांचं कमळ नाही मोडलं पाहिजे का? हे मतदानच केलं पाहिजे. शहाजी राऊतनं तिथं मालापूरमध्ये आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या येते. कशी केली? शहाजी राऊतनं 10 लाख रुपये कर्ज घेतलं सुरेंद्र ठाकूरकडून आणि त्याच्या पोराकडून. काय नाव आहे त्याचं? अंशू ठाकूर है ना, त्याच्याकडून. आणि यानं याच्या रिटायरमेंटचे पैसे पूर्ण जे काही आले या रिटायरमेंटचे पैसे त्याच्याकडे देऊन टाकले. व्याज भरता भरता 10 लाखाचे 60 लाख रुपये देऊन टाकले. भाईजी दुकान चालवता एवढा प्रॉफिट दुसऱ्या धंद्यात नाहीये. सारे मार्केटचे दुकानदार काम सोडून द्या, ठाकूराकडे ट्युशन घ्या. व्याज कसं लावायचं, वसूल कसं करायचं, धाकधपट कसं करायचं. धाक इतका होता वसुलीचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा फोन येईल. त्याच्या आधी यानं पत्र लिहिलं आणि आत्महत्या करून टाकली. पत्र लिहिलंय माझ्या नावानं. हे बघा, माननीय राहुल देशमुख. हे पत्र यानं पत्रामध्ये लिहिलंय का तूच बंदोबस्त करू शकतो. तू जर सत्तेमध्ये आला तर तू याच्यावर ईडी सीबीआय साऱ्या चौकशा लाव आणि या ठाकूराचा निकाल लाव. आणि तुझ्यावर पुऱ्या क्षेत्रात मीच सापडलो याच्यावर विश्वास ठेवा. हे माझ्यात काही दम असेल तेव्हाच ना. यानं आमदाराच्या नावानं पत्र नाही लिहिलं, यानं मंत्र्याच्या नावानं पत्र नाही लिहिलं, यानं फक्त राहुल देशमुखाच्या लिहिलं. त्याला माहित होतं राहुल देशमुख कोणाशी ऍडजस्टमेंट करत नाही, राहुल देशमुख खपत नाही. माझा लढा झाला त्याच्यात पुढे लिहिलाय मीच एक नाही पीडित असे काही कास्तकार आहे. ते पीडित कास्तकार जर जागे झाले माझ्याजवळ आले आणि याने पत्र लिहायच्या आधी जर माझ्याजवळ आला असता म्हटलं असतं का भाऊ असं असं घडलंय, मी त्याला गाडीत बसवलं असतं, सुरेंद्र ठाकूरच्या इथं गेलो असतो, त्याला म्हटलं असतं आत्ताच्या आत्ता वरचे जे 50 लाख रुपये दिले तुले मुद्दल ठेवून घे, व्याजाचे पैशात तुला 50 लाख रुपये जे घेतले आत्ताच्या आत्ता वापस कर, नाही तर तुझे 2 तुकडे केले झाला. मी नाही भेटले ठाकूर राहिले असे काही पाहिले. ज्याच्यात इमानदारीची ताकद असते ना ते अच्छे भेटते. हे कोण आहे? शहाजीराव कुणबी. मी कोण आहे? कुणबी. मी आहे कुणब्यावर आत्महत्या केली म्हणून कुणबी म्हणून मी तिथं आलो का? नाही, त्याच्यावर अन्याय होत होता म्हणून मी तिथं आलो. हे मत मागून राहिले कुणबीवरून. हे कोण नाही आले आंदोलन? याच्यावर चर्चा झाली, याच्यावर फल पडला. काही जणांना आपल्या कार्यकर्त्यांनी फोन केला की शहाजीराव वारले ना तेव्हा जिचकर साहेब राजकारणामध्ये नव्हते आले. काय सांगून राहिला जिचकर? 3-3.5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी मेहनत करून राहिलो. केस केव्हाची आहे? 10व्या महिन्यातली 21ची. मग 3 वर्ष झाले. यात 3.5 वर्षापासून आहे राजकारण. मग कुठं बोलला होता कुणबी? जातीनं राजकारण होत असते का? धर्मानं राजकारण होत असते का? मुसलमानाची पोरगी अशीच पडली आहे आणि हिंदूची चांगली आहे म्हणून तिच्यासाठी लढे द्यायचे असं काही होते का? ज्याच्यावर अन्याय होत असत, पोरगी तेली कुणबी माई कोणाची असे, पोरगी हिंदूची असे मुसलमानाची असे, पोरग
शेतकरी कोणाचंही असे, ते मुसलमानाचं असेल नाही तर हिंदूचं असेल, त्याच्यासाठी वर अन्याय जर झाला असेल तर रस्त्यावर आपण उतरलं पाहिजे आणि त्याला न्याय मागून दिला पाहिजे. हेच माझ्या बापाकडून मी शिकलोय, तेच मी करून राहिलो. हे अशा पद्धतीचं राजकारण करणारे, अशा पद्धतीचं खोटं नाटक बोलणारे हे सगळे इथं आलेले आहे. फडणवीस अजून कोणी येईन, अमित शहा त्याने म्हणतो का जे भरती होती शासकीय हे काऊन बंद केली, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती काऊन चालू केली. शासकीय भरती सुरू राहिली असती एवढी मोठी बेरोजगाराची फौज नसती राहिली. शासकीय भरत्या बंद केल्या, पेन्शन योजना बंद केली. जुनी पेन्शन योजना फायद्याची होती, म्हातारा झाल्यावर तुम्हाला पेन्शन भेटत होती. बाप पोराच्या आणि त्याच्या बायकोच्या सुनेच्या भरोश्यावर जगाची त्याला गरज नव्हती. हे पेन्शन योजना सुद्धा तुम्ही बंद केली. तुम्ही नोकऱ्या देणं बंद केल्या. तुम्ही खोटं नाटक बोलता. तुम्ही हे सांगता, या गडकरी सांगते आपल्या भाषणामध्ये रोह्यांचा बंदोबस्त, जनावरांचा बंदोबस्त करायचा असेल तर सरकारी योजना आहे, सोलार कंपाऊंड तुमच्या वावराला लावा. आता जंगल कोणाच्या मालकीचा, कोणाच्या मालकीचा, जनावर कोणाच्या मालकीचा. मग जंगलातून जनावर बाहेर येऊन राहिलं तर त्याचा कंपाऊंड कोण करून, सरकार का आपण. मग पैसे कोणाजवळ आहे, मग त्यानं कंपाऊंड करा, त्यानं ट्रेंच खोदा, त्यानं अजून काही उपाययोजना करा. पण त्यानं जनावर द्यायचा आमच्या शेतात नाही येऊन द्यावं. आम्ही काऊन करू, आमचा पंपच लावण्याची सोय नाही, आमची फवारा करण्याची सोय नाही, आमची मजुरी देण्याची सोय नाही. महागाई एवढी वाढवून ठेवली आहे, काही इथं खताचे भाव वाढले आहेत, युरियाचे भाव वाढले आहेत, फवाऱ्याचे भाव वाढले आहेत. बीज घेणं सुद्धा कठीण आहे, कास्तकारी करणं मुश्किल झालं आहे. माल पिकवल्यावर त्या मालाला बाजार भावाप्रमाणे किंमत मिळत नाही, MSP प्रमाणे किंमत भेटत नाही, म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या करणं सुरू आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये तिथून कळलेले होते ह्या गडकरी. याचा एकही कारखाना सुरू नाही. तुर्ती साखर कारखाना बंद, तुर्ती कृषी काय होतं ते बंद, तुर्ती सुपर बाजार बंद. त्या फक्त शहाणपणा सांगतात दुसऱ्यानं काय केलं पाहिजे म्हणून. हे शहाणपणा सांगणारे, जबरदस्ती करणारे, हे जबरदस्ती सांगणारे पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद करा, बॅटरीच्या सुरू ठेवा. कारण बॅटरीवाल्यापासून यानं कमिशन घेतलं असं. बॅटरीची गाडी सुरू केली आहे, बस नागपूरहून येते, जलाल म्हणजे वरुड पर्यंत आहे, ते जलालखेड्यालाच बंद होते, बॅटरी डाऊन होऊन जाते. मग 3 घंटे 6 घंटे तिथं चार्जिंगला उभी राहील का बस, म्हणून ते जलालखेड्यापर्यंत चालवते, त्याच्या पुढे चालवत नाही. हे चुत्या बनवणारे, हे माल खाणारे, हे नियम आणणारे, हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट त्याच्या हातात आहे, त्याच्यात नियम करते आणि ह्या कारवाल्या कंपन्यांकडून पैसे खाते. म्हणून याचे 5-5 बंगले नागपुरात आहे, करोडोच्या गाड्या आहे आणि शहाणपणा सांगत फिरते. कालचा लॅमरेटा बघा आज करोडपती झाला. हे असे धंदे करते. सिमेंट रोडच पाहिजे, हे फॉरेनमध्ये पाहिजे सिमेंट रोड, तिथचा अभ्यास करते, इंजिनियरला विचारत नाही, त्याला कंपल्सरी करते. इथं ऊन इतकं पडते का माणसाचीच फाटते, ते सिमेंट रोड फाटणार. 2 महिन्यात त्या सावरगाव आपलं एकूण रोड रोडच्या रस्त्याचं काम सुरू राहतं, मधातून तडकते म्हणून. हे खोटं नाटक बोलणारे पाहिजे का. आणि हे यानं खूप काम केलंय जिचकार साहेबांनी, महत्वाचं काम केलं. तुमच्या बायकोला साड्या आणून दिल्या, तुमच्या मनगटात टाकत नव्हती. माझ्या बायकोला आणून देवरानं कोणी साडी नाही, त्याला जोड्यानं मारला तर. लग्नाच्या आधी तिच्या माहेरून साडी येईल, मेल्यावरून पुन्हा माहेरची साडी येईल. मला तर मी जिताव ना, माझ्या बायकोला साडी घेण्याचा अधिकार माझा आहे ना, बाहेरचा आहे. येईल मला लफडा आहे नाही वाटत ना. पण मनगटात तुमच्या ताकद नव्हती, लाखोंनी मारली त्याच्या कंबरड्यात. आजच नाही घडलंय. विचारसरणी नाहीये, अभ्यास नाहीये, समजत काहीच नाही, म्हणून साड्या वाटल्या. हे आज घडलं नाहीये. 1995 मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या. त्याच्यानंतर चरण सिंगनं 2019 मध्ये अनुसया मातेवर तुम्ही श्रद्धेनं ज्या साड्या चढवल्या त्या उतरवून यानं वाटल्या आहेत. हे मतदान पाहिजे, काही वाटून पाहिजे. अनिल देशमुख साड्या वाटते, चरण साड्या वाटते, ह्या साड्या वाटते.
मग अनिल देशमुख दारू वाटते, चरण दारू वाटते, तर याही दारूच वाटणार आहे. याच्या बापाने एकच कारखाना उघडला थोई नागपूरला आहे. संत्र्यानं भिंगरी माहित आहे ना, याच प्रोडक्शन. पेजा नंबर काही ध्येय नाही, काही धोरण नाही. बटणं मस्त भेटल्या, चिन्हही मस्त भेटलाय. चिन्ह आहे आपलं ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे पोंगा. महासरदार याचा हेकोळा. हेकोळ्या माणसाचा हेकोळ्या माणसाचा हेकोळा आणि सरक्या माणसाचा सरका. हे लक्षात ठेवा. आणि बटनाही मस्त भेटले आहे. 1 नंबरवर अनिल बाबूची घडी आहे. ते 5-10 हजार मत या पोट्ट्याचे खाणार आहे. 3 नंबरवर याची बटन आहे. या काउंटिंग नंतर 3 नंबरवरच राहणार आहे. आणि जे 2 नंबरचे धंदे करते त्याची बटन 2 नंबरवर आहे, त्या चोट्ट्याची. म्हणून 9 नंबरचा शुभ आकडा आहे. 9 नंबरची बटन दाबाची आहे. आणि 20 तारखेला ट्रम्पेट निवडून आणायची आहे. तुम्ही सगळेजण सांगा एक मतानं, तुम्ही भाषण ऐकायला आले का मत द्यायला आले आहे? सारे हात वरत. संघर्ष करो.